सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवार 30 डिसेंबर 2025 पर्यंत होती. नॉर्थ कोर्ट प्रशालेत विविध 7 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी 9 वाजल्यापासून इच्छुक उमेदवार सूचक यांची वर्दळ दिसून आली. पक्षाची अधिकृत यादी जाहीर न झाल्याने अनेक उमेदवारांनी पक्षाचा संकेत किंवा तोंडी आदेश समजून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसून आले. भाजपाकडून अद्याप अधिकृत घोषणा न झालेली असतानाही फोनद्वारे अंतिम झालेल्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपाचे संभाव्य उमेदवार गटागटाने निवडणूक कार्यालयात येताना दिसून आले. समर्थकांची गर्दी, घोषणाबाजी, वाहनाची वर्दळ यामुळे परिसरात दिवसभर गजबजलेले वातावरण होते. भाजपाकडून प्रभागनिहाय अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी सभागृह नेते यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते नवोदित चेहरे रिंगणात उतरले आहेत. काय सांगाल तुम्ही? आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. मी आणि आमच्या ताई अंबिका गायकवाड दोघंही आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत. त्यामुळं भाजप पक्षाकडे आम्ही मागणी केली आहे. भाजप पक्ष आमच्या उमेदवारीचा विचार करेल अशी आशा आहे. कोणत्या प्रभागात? प्रभाग क्रमांक 22 मध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल. तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजप? त्याबद्दल मी सर्व माध्यमांसमोर मागेही बोललेला आहे. आता मी सध्या भाजप पक्षाचा कार्यकर्ता आहे. दादासोबत बोलणं झालं का तुमचं? पुण्याला गेला असं तुम्ही कळवलं? नाही, तसं काही विषय नाही आहे. काल आदरणीय दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणी आलेले होते. त्यांची माझी भेट झालेली आहे. आदरणीय पालकमंत्री भरणे मामांची उपस्थित पुन्हा कमबॅक करणार अशी अनेक म्हणजे बातम्या आली. काय सांगा? त्यात काही तथ्य नाही आहे. मी भाजप पक्षामध्ये 5-6 दिवसापूर्वी वेट अँड वॉचची भूमिका आहे. नाही, वेट अँड वॉचची काहीच भूमिका नाही आहे. मी भाजप पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भाजप पक्षाकडे मी उमेदवारीची अर्जाची मागणी केलेली आहे. भाजप पक्ष माझ्या उमेदवारीचा निश्चितपणे विचार करेन. आदरणीय पालकमंत्र्यांनी दिलेल्या आत्मदानाच्या मला त्याची काही कल्पना नाही. आपण ज्या कोणी व्यक्तीबद्दल बोलत आहात तुम्ही त्यांनाच विचारलं तर तो योग्य राहील. एबी फॉर्म वगैरे एबी फॉर्मचं कन्फर्म झालं का? आम्ही पक्षाकडे मागणी केलेलं आहे. पक्ष जे धोरण ठरवेल त्या पद्धतीने चालवं लागेल. नाही दिलं तर काय प्लॅन बी तयार आहे का तुमचं? म्हणजे अपक्ष वगैरे लढण्याचा? भाजप पक्षाचा मी कार्यकारिणी सदस्य झालेला आहे. सदस्य या नात्यानं पक्ष श्रेष्ठीकडे आणि भाजप पक्षाकडे मी मागणी केलेली आहे. भाजप पक्ष जोही निर्णय घेईल तुम्हाला मान्य असेल. माझं नाव नरसय्या विठ्ठल बिल्ला उर्फ नंदिनी, तृतीयपंथी समाजातला आहे. मी लोकशाही याच्यामध्ये सहभाग होऊन निवडणुकीचा लढावा करावा म्हणून याच्यामध्ये सहभाग घेत आहे. इथं एवढा दिवस लोकशाहीमध्ये तृतीयपंथी समाजाला कुठलाही नाही आहे. हा तृतीयपंथी म्हणून नाही, समाजसेवासाठी म्हणून लोकशाहीमध्ये उतरलेले आता पहिल्यांदा तृतीयपंथी. कोणत्या पक्षाकडनं? शिवसेना शिंदे गट. काय सांगाल प्रभागाच्या नागरिकांना? काय निवडून आणण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, पाण्याचे, गटाराचे, रस्त्याची कुठल्याही समस्या सोडवण्यासाठीच मी उभारलेला आहे. तृतीयपंथी समाज पाण्याची, गटाराची, तृतीयपंथी सर्वजण आम्हाला आतापर्यंत कुठंही ओळखला झालेलं नाही आहे. आतापासून तर ओळख जावं कुठंतरी तृतीयपंथीसाठी आणि पुढचा पाऊल टाकलेला आहे. बोला. आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मागे ज्या पद्धतीने सोलापूर शहराचा विकास या साधारणतः 1.5-2 वर्षामध्ये आपण पाहिला असेल. सोलापूर शहरात विमानसेवा आल्यामुळे IT पार्क आला. IT पार्क नंतर या ठिकाणी पर्यटक स्थळ चालू झालेलं आहे. एक विकासाची दिशा भाजपची जर पाहिली तर पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये सगळीकडं एक विकासाची घोडदौड चालू आहे आणि त्यातून आपला काहीतरी सहभाग व्हावा आणि सोलापूर शहराची सुधारणा व्हावी या पद्धतीने मी फॉर्म भरलेला आहे. वार्ड क्रमांक 16. आपण सुरुवातीला 15 प्रभागामध्ये होता, परत 16ला आपण गेलात. काय अशा घडामोडी घडलेल्या? काय घडामोडी घडत नसते. मी हद्दवाडीत जाऊन उभारलो होतो. त्यात घडामोडी काय नसते. पक्षाने जो आदेश दिले तो उभारायचा. नमस्कार, मी विशाल अंबादास पाटील, प्रभाग क्रमांक 11, शिवसेना शिंदे गट यांच्या पक्षातर्फे मी आज
उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पक्षावर विश्वास आहे की पक्षाने मला एबी फॉर्म देईल आणि दिलं तर मी चांगल्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटाचं पक्षाचं काम चांगल्या जोमानं वाढवीन आणि लोकांची जी समस्या आहे ती पण मी सोडवण्यास तत्पर राहीन. मी आया जळण प्रभाग क्रमांक 18 ड काँग्रेसतर्फे मी उमेदवारी भरलेली आहे. काय आमच्या प्रभाग सर्वात मोठा मुद्दा आहे की गरिबी. जिथे गरिबी आली ते सर्वच मुद्दे आले, पाणीचे, आरोग्य, एज्युकेशन सर्वच मुद्दे आले. काय तर आपण जेव्हा हे इलेक्शन होईल आणि आपण जिंकू हे सर्व मुद्दे आपण पूर्ण पार पाडू. काय आज तुम्ही उमेदवारी अर्ज मोबाईल भरायला कोण आहे? आलेले आहेत? हो, काय आज तुमच्या प्रभाग क्रमांक 16 कडून आम्ही आमचे 4 उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. तर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जी पार्टी आहे ती सेक्युलर पार्टी आहे आणि माझ्या प्रभागातील सर्व लोक आम्हा सर्वांना 4 उमेदवाराला निवडून देतील, कारण आमचा फोकस हा विकास असणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आणि ही लढाई ही अस्तित्वाची लढाई आहे. नक्कीच सोलापूर शहरातील सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील MIMचे आणि माझ्या प्रभागातील नागरिक देखील सर्व सेक्युलर आहेत आणि सेक्युलर विचारधारेला मानणारे आहेत. नक्कीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निवडून येऊ अशीच अपेक्षा करतो. ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन बॅरिस्टर असुद्दीन हवीज साहेब, अकबर हवीज साहेब, इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचे एकूण 42 सीट लढवत आहे आम्ही. आणि सोलापूर महानगरपालिकेत MIM पार्टीचा 2 नंबर पक्ष असणार आहे. जास्तीत जास्त आमचे नगरसेवक निवडून येतील अशी आम्ही अपेक्षा ठेवलेली आहेत. परंतु यावेळी सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक ऑल इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिम पार्टीसोबत आहेत. एकूण आम्ही 42 लोकांना बी फॉर्म दिलेले आहेत. उमेदवारी किती दाखल झाली? आता साधारणतः 22 दाखल झालेले आहेत. अजून एक 20 दाखल होतील. आमचे सगळे दाखल होणार आहेत. उमेदवारांची यादी वगैरे काय तुम्हाला 3 वाजेपर्यंत जाहीर होईल. प्रमुख लढत कोणासोबत? भाजपसोबत राहणार आमची लढत आमची. आज सोलापूर महापालिकेचे फॉर्म भरण्याची निवडणूकसाठी आज शेवटची तारीख आहे. तर मी आज राष्ट्रवादी पक्ष सोडून मी अपक्ष फॉर्म भरायला इथं आलेला आहे. मी राष्ट्रवादी पक्ष यासाठी सोडलो की शिंदेसोबत जी युती होती ते राष्ट्रवादीसाठी घातक आहे. मी तुम्हाला एक थोडक्यात सांगू इच्छितो की जर शिंदे सेना राष्ट्रवादी समोर उभारली असती तर ते BJPचे वोट कट करू शकते. परंतु आता प्रभाग 14, 16, 17, 20, 22 यामध्ये शिंदे सेना जर उभारली असती तर एकतर्फी राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट निवडून आले असते. परंतु आता न उभारल्यामुळे हे वोट BJPला जाणार. हे राष्ट्रवादीची गेम झालेली आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला कळणार नाही. ते राजकारणी नाही आहे, ते आहे ना फक्त शोबाजी करणारे नेते होते. त्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केली. 51 लढले, 40 लढून 10 प्रभागात लक्ष दिले असते तर कमी कमी 20-22 राष्ट्रवादीचे आले असते. परंतु राष्ट्रवादीसाठी हे युती घातक आहे आणि आम्हाला पटला नाही. मुस्लिम समाज राष्ट्रवादी पक्षापासून दूर गेलेला आहे. शाब्दी येऊ दे राष्ट्रवादीमध्ये या कुठलाही मुस्लिम नेता येऊ दे, राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम मत देणार नाही. हे राष्ट्रवादीची पॉलिटिकल सुसाईड आहे. ही युती म्हणजे आत्मघाती आहे. काही दिवसांपूर्वीच प्रवेश झाला तुमचा? हा, मी प्रवेश यासाठी केलो होतो की अजितदादा सेक्युलर होते, मुस्लिम समाजाला न्याय देणारे नेते होते म्हणून मी केलो होतो. परंतु शिंदे सोबत गेल्यामुळे मुस्लिम समाज राष्ट्रवादीपासून दूर गेलेला. मी प्रभाग 14 ड मधून लढणार आहे. मी आता अपक्ष आहे. बघू आज काय होत आहे. मैं वाहिद अब्दुल गफूर बीजापुरे, मैं प्रभाग 17 से कांग्रेस पार्टी से रुका हूँ. अलायंस में जो मेरे को टिकट मिली हुई है, मेरे नेता खासदार फनीताई शिंदे ने हमें प्रभाग 17 के जो तीनों उम्मीदवार है और अलायंस में जो शरद पवार गढ़ के महिला में बिस्मिल्लाह शिकलगर को भी सीट छूटी हुई है. हम चारों उम्मीदवार की यहाँ पे जीत होगी क्योंकि खासदार फनीताई शिंदे ने हमको बहुत सपोर्ट किया है. बहुत सी निधि हम यहाँ पे प्रभाग 17 को लाए हैं. मैं अभी यहाँ पे फॉर्म भर चुका हूँ उम्मीदवारी का. मेरे को आपके चैनल के माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि प्रभाग 17 की जनता
मेरे साथ में खड़े रहे। आप सब लोगों को अभी तक चुन के लाए हैं, मेरे को एक बार मौका दे दो। मैं ज़्यादा से ज़्यादा मोहल्ले का विकास के ऊपर ध्यान दूंगा, जो बेरोजगारी है इसके ऊपर ध्यान दूंगा, जो रोड का मसला है, ड्रेनेज का मसला है, पानी का मसला है, तो मैं सभी जो भी हमारे माँ बहने के जो कपड़े सीने का, थैली सीने का, जो रोजगार है, मैं ज़्यादा से ज़्यादा हमारे प्रभाग 17 में लाऊंगा। मैं उम्मीद करता हूँ 15 तारीख को मेरे को कांग्रेस पार्टी से मैं रुका हूँ, मैं ज़्यादा से ज़्यादा वोट दे के मेरे को चुन के लाए। मैं और एक बात हमारे पूरे पत्रकारों का दिल के गहराई से शुक्रिया अदा करता हूँ, जो आज मैं खड़ा हूँ, जो मेरे पत्रकार भाई ने मेरे को बहुत सपोर्ट किया है अभी तक, और आगे भी मेरे को करेंगे, मेरे को भरोसा है। मैं मेरी बात को यही खत्म करता हूँ। जय जय महाराष्ट्र। आजपर्यंत केलेल्या विकास कामामध्ये तुम्ही अशी कोणते ठळक वैशिष्ट्य कामं सांगू शकाल की जे लोकांच्या स्मरणात राहतील किंवा नागरिकांच्या? प्रभाग 17 की जनता को सर, आप आके, मैं तो बोलता हूँ, मैं ऐसे बहुत सारे मेरे कन प्रूफ भी है, मेरे कन पेपर भी है। 2017 में मैं इलेक्शन को रुका था, थोड़े मतों से मेरी हार हो गई। हार होने के बाद मैं घर में नहीं बैठा हूँ, मैं मेरे समाज को जबान दिया था, प्रभाग 17 की जनता को जबान दिया था कि मैं आपके जो भी मसले हैं मैं करूँगा। तो मेरे नेता खासदार फनीताई शिंदे ने मेरे को भरोसा दे के बहुत सारी रोड का मसला हो, पीने का पानी का मसला हो, ड्रेनेज का मसला हो, लाइट का मसला हो, जो हमारे माँ बहने जो इनके पीछे कोई नहीं, इनको खाने का डब्बा हो, बीपी की गोलियां हो, बहुत सारे ऑपरेशन हमने किए हैं। मेरे को भरोसा है प्रभाग 17 की जनता के ऊपर। नाही वाहिद साहेब, कसं माहिती का, तुमच्या प्रभागामधले काही विरोधकांचं आणि नागरिकांचं म्हणणं आहे की तुम्ही जे विकासाची कामं केलेली आहेत त्याचा फायदा फक्त ठेकेदारांना झालेला आहे, सर्वसामान्य जनतेला त्याचा काहीच फायदा झालेला नाहीये, असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यावरती तुम्ही काय सांगताल? सर, विरोधक कुछ भी बोलता है, ठेकेदार को तुम लेके आओ, विरोध जनता को पता है प्रभाग 17 के हम कमीशन खाने वाले में नहीं है, हम जनता के लिए काम करने वाले हैं। सर, आप जो पूछे सवाल, आप जनता से, प्रभाग 17 की जनता को जाके यहाँ पे पूछो, आप यहाँ पे वाहिद बीजापुरी ने क्या किया क्या नहीं किया, आप पूछो। मैं तो बहुत कुछ बोलूंगा आपको। आप यहाँ पे जगह पर जाके प्रभाग 17 को, हमारे हिंदू भाई हो, मुस्लिम भाई हो, दलित भाई हो, क्रिश्चियन भाई हो, सभी भाई को तो मैं यहाँ पे जाके हमारे बारे में पूछो। हमने अभी तक बहुत से काम किया है, और मोती बिंजू का हो, आरोग्य शिविर हो, बहुत से सारे ऑपरेशन भी हम किए हैं। आप यहाँ पे प्रभाग 17 की जनता को आप पूछ सकते हैं सर। तर मी प्रभाग 24 खुला प्रवर्गमधनं उमेदवारी अर्ज भरलोय भारतीय जनता पक्षाकडनं। माझं नाव लक्ष्मीकांत अशोक बिराजदार। चोवीस मध्ये मी भारतीय जनता पक्षाचा गेले 25 वर्षापासून कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे। आम्ही प्रभाग 24 मध्ये तर कामं केलेलेच आहे। तिथे सध्या आमच्याकडे रस्ते, ड्रेनेज ह्या कामाचा म्हणजे तिथं भरपूर प्रमाणात काम झालेलं आहे। थोडंफार अंतर्गत रस्ते राहिलेले आहेत, सर्वसामान्यपणे सगळे कामं आमचे तिथं झालेले आहेत। आणि जो पाण्याचा मुख्य प्रश्न म्हणजे पाणी आपल्याकडे सोलापूरला म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे त्या गोष्टी घडतात, तर त्याच्याकडे आमचं याच्यापुढे लक्ष राहील, जेणेकरून ते कमीत कमी एक दिवसाआड दररोज पाणी सोलापूरला मिळावं ह्याचा आमचा याच्यापुढे प्रयत्न राहील। आणि जेवढं काही आहे ह्याच्यात अजून विकास, सोलापूरचा कसा विकास करता येईल याकडे आम्ही याच्यापुढे लक्ष देऊ। मी भारतीय जनता पक्षाचा प्रभाग 24 खुला प्रवर्गमधनं उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरलोय। सर्व जनतेने आम्हाला कमळ या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावं ही आमची सगळ्यांना विनंती आहे। नमस्कार, मी माजी नगरसेवक रवी कैयावाले, प्रभाग क्रमांक 17 मधनं मी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी मागणी केलेली आहे। आणि गेल्या टर्मला मला भारतीय जनता पार्टीने एकदा संधी दिलेली आहे, पुन्हा एकदा मला भारतीय जनता पार्टीकडनं संधी मिळावी मी अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो। आता कार्यकर्ते एवढे आलेले आहेत आणि एवढी इन्कमिंग चालू आहे, तुम्हाला वाटतं यावेळेस तिकीट मिळेल? नक्कीच पार्टीत जे सच्चे कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत आहेत आणि ज्यांनी कार्य केले, पक्षासाठी झटलेत, पक्ष वाढीसाठी झटलेत, त्यांच्यासाठी नक्कीच पक्ष त्यांच्या पाठीशी राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे। पण अजूनही एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, काय म्हणणे? पक्षाची यंत्रणा आहे, पक्षाच्या यंत्रणेमार्फत एपी फॉर्म दिले जाईल,
नक्कीच दिलं जाईल. आज शेवटचा दिवस आहे. हो, नक्की नक्की आम्हाला आशा आणि अपेक्षा आणि आम्हाला विश्वास आहे. नमस्कार, मी प्रभाग 4 मधून राष्ट्रवादी पक्षाकडून बंटी आकाश शंपुरे हा इच्छुक होतो. गेले कमीत कमी 15 वर्ष मी राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा मी कार्यकर्ता होतो, निष्ठावंत. ज्याला आज जर बघायला गेलं तर अजितदादांच्या नावाखाली आणि अजितदादांच्या पक्षाचं नाव खराब करण्याचं काम सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पक्षाच्या एका नेत्याकडून होत आहे. जर आपण खाली बघायला गेलं तर तिकिटाची अक्षरशः विक्री चालू आहे. दादाच्या पक्षाची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाची प्रभाग 4 मधून जर इच्छुकमध्ये जर तो व्यक्ती राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य नाही, राष्ट्रवादी पक्षाचा फॉर्म घेतला नाही, मुलाखत दिली नाही, कोणतंही राष्ट्रवादीचं काही नसताना काँग्रेसमधून बीजेपी मधून मालकांनी शब्द दिला असं सांगून काँग्रेस सोडले. त्यानंतर मालकांनी कोणता शब्द दिला हे न सांगता राष्ट्रवादीचा आज तिकिटावर ते उभा राहत आहेत. म्हणजे अशी एकदम पैशाची ज्यावेळेस त्यांनी बोलणी केली त्याला भुरळ पडून कुठं तर आमच्या सोलापूर शहरमध्ये प्रभाग 4चे जे काही सगळं नियोजन करणारे आहेत आमचे नेते, त्यांच्या हातातून ही सगळ्यात मोठी तिकिटाची विक्री झालेली आहे. आणि अजितदादा आणि मी सोलापूरचे शहर अध्यक्ष संतोष भाऊ यांना मी विनंती करतो की मी कोणत्याही प्रकारचा नाराजी नसून पण महायुतीचाच उमेदवार निवडून आणायचं मी काम करेन. पण सांगायचं झालं तर आपली यंत्रणा मोठी आहे. आपण विचार करावा की अशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये तिकिटाच्या नावाखाली तुमच्या नावाखाली कुठेतर पैशाची उधळण होत आहे. तिकीट मिळवण्यासाठी पैशाचा वापर होत आहे. पैशाचा वापर होत आहे म्हणजे कोण केलंय, काय केलंय, कुठे केलंय? प्रभाग 4 मध्ये आपण बघितलात की ओबीसी कॅन्डिडेट मधून मी इच्छुक होतो आणि माझ्या नावानंतर नितीन बनपटे हा एक इच्छुक होता. आम्हाला दोघांना वगळून तिथं एखाद्या सीए जो काही पैसा भाजपला ऑफर केला होता, त्यानंतर बघायला गेलं तर काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांना देवत म्हणून त्यांनी काम केलं होतं. पण कालांतराने बघायला गेलं तरी त्यांना दोन्हीकडे नाकारण्यात आलं. आणि शेवट काल रात्री 12 वाजता माझ्याकडे प्रूफ्स येत आहेत जिथं 450 राष्ट्रवादी घड्याळला इच्छुक असताना त्यांना डावलून, जर संतोष भाऊ ह्याचा विचार करावा, जर त्यांना डावलून कुठं जर एखाद्या उद्योगपतीच्या किंवा उद्योग समूह व्यापाराच्या हातात जर तिकीट गेलं तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करावं? आम्ही फक्त सतरंजा उचलायचं का, कार्यक्रमात घ्यायचं राहायचं का, एवढंच मी बोलतो. पण आता भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका अपक्ष तर मी भरणार नाही, कारण माझं निष्ठा फक्त अजितदादा आणि सोलापूर शहर अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करेन आणि मी महायुतीचा उमेदवार निवडून आणेन. कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल असं म्हणाले होते, पण अजूनही कार्यकर्त्यांचा विचार झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे का? 100% आपण बघायला गेला तर अण्णा बनसोडे ज्यावेळेस सोलापूरचे प्रमुख म्हणून निवडण्यात आले त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना हा बोलला होता शब्द की जिथे बळ नाही, जिथे ज्या काही गोष्टी कमी पडतात तिथे आम्ही त्या कार्यकर्त्याला बळ देऊ. पण इथं बळ देण्यापेक्षा त्या कार्यकर्त्याचा बळ काढून घेण्याचा आणि पैशाचा बळ तिथं वापरून राहिलेल्या 3 पॅनलला आणि राहिलेला शेजारचा प्रभाग त्याला कसं खर्च करता येईल असे आमचे प्रभाग 4चे जे काही आता जे निवडून आणण्याची जिम्मेदारी उचललेत त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा भ्रष्टाचार केलेला आहे. निवडणुकीपूर्वी जेव्हा तुमच्या प्रभागामध्ये अण्णा बनसोडे हे आलेले होते तेव्हा त्यांनी तुम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी देईल. त्या शब्दाची आता कुठेतरी म्हणजे शब्दाला त्यांची आता किंमत नाही असं पक्षामध्ये वाटत आहे. 100% काय वाटतं त्या संदर्भात? 100% त्या शब्दाला आता काहीच किंमत उरलेली नाही. कारण अण्णा बनसोडेंना दिशाभूल केलेली आहे. अण्णा बनसोडेंना सांगितले गेलेलं आहे की मी प्रभाग 4 आणि 5 ची जिम्मेदारी घेतो. मोठ्या प्रमाणात मी तिथं मतं घेतलेले आहेत, मी निवडून आणणारच. शहर अध्यक्षांना डावलून, जुबेरबाईंना आमचे पक्षाचे कार्याध्यक्ष त्यांना डावलून ह्या गोष्टी निर्णय घेतलेले आहेत. कारण त्यांना असा शब्द दिला की मी सिटीमध्ये इंटरफेअर करणार नाही, फक्त मला या 8 जागा द्या, मी निवडून आणण्याचा शब्द देतो. पण तिथं स्थानिक आमचं काम असताना, लोकांची भावना असताना आम्हाला उमेदवारी कुठं तर नाकारली जाते. ह्यांच्या माध्यमातून मी अण्णा बनसोडे साहेबांना आणि अजितदादा आणि संतोष भाऊ जुबेरबाईंना एवढंच विनंती करतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कुठं खच्चीकरण होऊ नये. जो फक्त घराघरामध्ये घड्याळ चिन्ह पोचवेल आणि दुसरा येऊन इथं राज्य करेल हे आता चालणार नाही. अन्याय होते तरी पण तुम्ही इतकं शांत का? तुम्ही पण कुठे मॅनेज झाला हा का? अजून पण पक्षाचं चुकून नाही. माझं एकच वाक्य आहे, फक्त अजितदादा आणि संतोष भाऊ दोघच माझे दैवत. त्यांनी म्हणेल ते निर्णय माझा ठाम राहील. मी सौ नूतन प्रमोद गायकवाड वार्ड क्रमांक 17A मध्ये फॉर्म भरलेले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष आपले राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही फॉर्म भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आम्हाला मदत केली. मी पहिल्यांदा राष्ट्रवादी पक्षातून उभी आहे आणि आम्ही खूप वर्षापासून आम्ही वार्डातले काम केलेले आहेत. पूर्ण आयुष्य गेले 30 वर्ष झालं आम्ही वार्डातले कामं केलेले आहेत. खूप सारे कामं केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला तिकीट दिलेलं आहे. उमेशदादा पाटील यांनी आम्हाला आज तिकीट दिलं बोलावून. त्यांचं खूप 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 अभिनंदन. त्यांनी आम्हावर विश्वास ठेवून तिकीट दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि त्यांच्या विश्वासावर आम्ही पात्र ठरू हे आम्ही गवाही देतो. माझी 3री टर्म आहे आणि खूप सारे कामं झालेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला लोकांचं खूप सहकार्य आहे. लोकांनी म्हटलं की तुम्ही उभा, दादा नाही आहेत तरी पण मी उभा राहायचे म्हणजे हे केले. पक्षासाठी तुम्ही योग्य उमेदवार होता तरी पक्षाने तुम्हाला एवढं लेट उमेदवारी दाखल करायचं नेमकं कारण काय? असं ते सगळ्या आतमध्ये मला कोण मदत बैठका वगैरे चालू आहेत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या मागे कोण आहे? आमच्या मागे जनता आहे ना सर. जनतेच्या विश्वासाला खरे ठरवूनच मी तिकीट मागितलेलं आहे. ओके, शुभेच्छा. काय आव्हान मतदारांना त्यांना तर माहित आहे दादांचं काम. माझी 4ही मुलं पूर्ण गायकवाड फॅमिली म्हणजे समाज कार्य करतो आम्ही पूर्ण गायकवाड फॅमिली. त्याच्यामुळे सगळ्यांना माहित आहे की कितीही रात्री एक फोन केला की दादा उपस्थित राहतात. नाही, तुम्ही आता जे म्हणलं आहे दादांच्या चेहऱ्यावरती, तुमच्या प्रभागामध्ये नेमकं काय चालतो? पक्षाचं चिन्ह चालतो का उमेदवाराचा चेहरा? उमेदवाराचा चेहरा चालतो साहेब. उमेदवाराचा चेहरा चालतो. पहिल्यांदाच मी पक्षातर्फे उभा राहिली. मी आतापर्यंत अपक्षाच उभारून मी जिंकत आलेली आहे. ओके, जमाना चालू आहे तर आम्हाला आमचा प्रभाग 5G करायचा आहे. 5G कसा ट्रेंड चालू आहे तर आम्ही 5Gच्या जोमाने आम्ही आमच्या प्रभागाची पूर्ण कायापालट करायची. आम्हाला फक्त ही निवडणूक केवळ जिंकण्यापुरतं नाही, पूर्ण आम्हाला प्रभागाची कामं करायची आहे. लाईट आहे, पाण्याची कामं आहेत, भरपूर रस्ते आहेत. सगळं आम्ही तुम्ही बघा एक आदर्श आमचा प्रभाग ठरणार आहे येणाऱ्या काळात. आजपर्यंत ऐकण्यात येते की जोही काय बोलतो फक्त महिलांसाठी बोलतो किंवा ह्याच्यासाठी बोलतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सुविधा कोण कधीच बोलत नाही उमेदवार. त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय करणार? ज्येष्ठ नागरिकांसाठी तेच मी तुम्हाला म्हणजे ना 5G करणार आहे की म्हणजे काय 5Gचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी कसा येऊ शकतो? येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला सांगू. आता सध्या आमचं सगळं लक्ष आम्ही ताकद पूर्ण निवडणूक येणाऱ्या काळात तुम्हाला लवकरच कळेल. आम्ही बोलून दाखवणार नाही, करून दाखवणार. मी नितीन नागनाथ गायकवाड, प्रभाग क्रमांक 22D, सर्वसाधारण पुरुष. आज उमेदवारी अर्ज दाखल केले तर शिंदे सेनेतून मला एबी फॉर्म देखील मिळाला. आता सध्याला मी भरून या ठिकाणी आलेलो आहे. काय वाटतं इतका वेळ काय लागला एबी फॉर्म आपल्याला भेटायला? आता ते पक्षांचं काहीतरी अडचणी असतील, त्यांना आपल्यावर विश्वास वाटला, आपल्याला दिलं त्यांनी. लोकांनी आपल्यालाच का मतं द्यावी त्या संदर्भात आपण किती मोठे काम केलेले आहे प्रभागामध्ये, त्या संदर्भात तसं प्रभागात माझं पहिल्यापासून जनसंपर्क दांडगा आहे आणि त्यात आम्ही सोशली काम असं भरपूर केलेलं आहे तिकडं. म्हणजे असं तुम्हाला शब्दाने मला सांगता येणार नाही. कामापेक्षा लोकांना हे जॉब फेअर मध्ये तुम्ही कुठले उपकरण राबवले होते का तुमच्या प्रभागामध्ये जेणेकरून नागरिकांना म्हणजे त्याचा फायदा झाला असेल? ते जॉब काय कोणतं जॉब फेअर कामासंदर्भात काय आता याच्यामध्ये करणार आहे तरुणांसाठी? आता यापुढे भरपूर करूयात. संधी मिळाली तर प्रत्येक योजना आपण आपल्या प्रभागात राबवूयात. शिवसेना शिंदे गट. शुभेच्छा. मी सुहास संजय सावंत, प्रभाग क्रमांक 1 मधून सर्वसाधारण पुरुष या गटातून उभा राहिलो आहे. तरी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी मला एबी फॉर्म दिलेला आहे आणि माझी उमेदवारी मी भरलेली आहे. आज सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता, दिल्ली त्यांची, महाराष्ट्र त्यांचा, शहर त्यांचं, तरी पण विकास नाही. सोलापुरातील जनतेने विचार केला पाहिजे. अजून कुठली अमेरिकेतली सत्ता पाहिजे का तुम्हाला सोलापूरचा विकास करायला? अमेरिकेची पाहिजे, कुणाची सत्ता पाहिजे तुम्हाला विकास करायला? आज तुम्ही बघा, सोलापूर शहर एक मोठं खेडेगाव आहे. काँग्रेस असू द्या, भारतीय जनता पार्टी असू द्या, ह्या दोन्ही पक्षाने आज या ठिकाणी सोलापूरचा सत्यानाश केलेला आहे आणि सोलापूर हे एक मोठं खेडेगाव करून ठेवलेलं आहे. आम्हाला लाज वाटते आम्ही सोलापूरचा आहे म्हणून सांगायला. ह्याचं कारण भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं मी जास्त काय बोलणार नाही आता. ही अभी तो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. नमस्ते. मी
तमाम सोलापुरातील सर्व जनतेला व प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीच्या आमिषाला कोणीही बळी न पडता त्यांनी कामं केले नाहीत, त्यांनी विकास केला नाही, नुसतं ॲडव्हर्टायझिंगच्या नादामध्ये त्यांनी भारत देशाला लुटलेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी न जाता आपल्या शहराला जर विकासात नेण्याचा असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय आहे. माननीय बाळासाहेबजी आंबेडकर हे महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व आहेत. सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा हा नेता आमचा प्रकाशजी आंबेडकर आहे. त्यामुळं सोलापुरातील जनतेला माझं कळकळीचं आव्हान आहे की गरिबाच्या घरातल्या माणसाला मतदान करा. श्रीमंताची लोक सर्वसामान्याच्या आणि गरिबाच्या इतराच्या मदतीला येत नाहीत. त्यांनी नुसतं घरामध्ये बसून फोन लावून काम करते ती. त्यामुळं तुम्ही सोलापुरातील जनतेने विचार केला पाहिजे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातलाच व्यक्ती निवडून गेला तरच सर्वसामान्य कुटुंबातला विकास होणार आणि शहराचा विकास होणार आहे. त्यामुळे मी सोलापूर शहरातील तमाम माझ्या या मायबाप जनतेला आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी तुम्ही राहो ही कळकळीची विनंती करतो. जय भीम, जय शिवराय. गुरुनाथ निंबाळे, माझ्या धर्मपत्नी सौ रामेश्वरी गुरुनाथ निंबाळे यांची आज प्रभाग क्रमांक 8 ब आणि क मधून ओपन महिलाच्या सर्व जो आहे त्या ठिकाणी मी दोन्ही ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे. आम्ही गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष पासून मी या ठिकाणी काम करत असतो. पण या ठिकाणी ज्यांनी प्रभागातच फिरले नाहीत अशा लोकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलेले आहे. म्हणूनच आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की अपक्ष लढवायचं आणि आज मी गेलेल्या 25 वर्षाच्या कार्याच्या जोरावर अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आणि विजय सुद्धा होणार याची या ठिकाणी मला स्वार्थ अभिमान आहे. आणि येणाऱ्या महापालिकेत कमीत कमी 25 अपक्ष उमेदवार असेल आणि अपक्षांचा महापौर असेल आज या ठिकाणी मी ठासून सांगेन. आपण केलेल्या कामामध्ये कुठला ठोस पुरावा आपण सांगू शकाल का? तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये हे काम केलं? साहेब, नुकतेच एकनाथ भाई शिंदे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी लाडकी बहीण योजना काढली होती, 6300 महिलांचं आम्ही या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून त्यांची लाडकी बहीण योजना करून दिलेली आहे. आणि जो कोरोना सारखा महाभयंकर रोग आला होता, 60,000 लोकांना मी स्वतः सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत त्या थांबून लसीकरणाचा फायदा करून दिलेला आहे. मी लाडकी बहीण योजना ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आणली असं वारंवार म्हटलं जातं. तो जो शब्द आहे तो तुम्ही कसा खोडून काढता? नाही, ठीक आहे. कसं आहे, त्या आता एकनाथ भाई आहेत, देवेंद्र भाई आहेत आणि अजितदादा सुद्धा आहेत. आता तिघे एकत्र असल्यामुळे आता ते म्हणणारच. कारण कसं असतंय, राजकारण हा जो इलेक्शन आले की म्हणतात मी केलं म्हणतात. ठीक आहे, आता त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण ठीक आहे, आपण काय करू की तुम्ही भांडत बसा, पण आमच्या महाराष्ट्रातील लाडकी बहिणींना त्याचा फायदा झाला, आम्हाला त्याचा अभिमान आहे. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात का परत माघार घेणार आहात? नाही, आज 100% सांगतो, मी 16 तारखेला सुद्धा तुम्हाला भेटेन आणि विजय घोषित म्हणून मी भेटणार आहे. मी माघारी घेणार नाही आहे. आजपासून माझा मोबाईल स्विच ऑफ राहील 3 तारखेपर्यंत. निवडणुकीचा पूर्ण खर्च कोण करणार? मला निवडणुकीचा खर्च लागणार नाही. मी माझ्या प्रभागात एवढं सुद्धा काम चांगलं आहे. रात्री तुम्ही कधीही कॉल करा, मी त्या सक्षमपणे तिथं जात असतो. एवढी वर्ष पक्षामध्ये निष्ठेने काम केलं, तुम्ही ज्यावेळेस उमेदवारी मागायला गेला पक्षाला, काय तुमची भावना? आम्ही आमदार, आमच्या शहर उत्तरचे लाडके आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख यांना माझ्या मिसेसनं आणि मी केलेल्या कामाची त्यांना ब्राउझर दिलं होतं आणि सांगितलं होतं, साहेब आम्हाला एकदा संधी द्या. तर मी कधीच काही मागितलं नाही. पण आतापर्यंत माझ्या निवडणुका ज्या झालेल्या प्रभाग 8 मध्ये त्या सर्वच उमेदवारांचा मी 20 वर्ष झालं निवडणूक प्रमुख म्हणून काम करतो. म्हणून मला इलेक्शन म्हणजे निवडणूक हा सहजच आहे. कारण जनतेपर्यंत कसं पोहोचायचं हे मला खूप माहिती आहे आणि जनता माझ्यावर विश्वास ठेवून मला यंदाच्या इलेक्शन मध्ये माझ्या मिसेसला निवडून देईल, मला 100% खात्री आहे. काय म्हणताल, पहिल्याची भारतीय जनता पार्टी आणि आताच्या भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला काय असं वेगळा फरक जाणवला? फरक असं जाणवला की आम्ही कुठेतरी चुकलं असं वाटतंय. आम्ही सुद्धा इलेक्शनच्या अगोदर कुठल्या तरी पक्षात उडी मारायला पाहिजे होतं, पण आम्ही शेवटपर्यंत आम्हाला आदरणीय विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास होता की माझ्या कार्यावर विश्वास ठेवून मला तिकीट देतील असतील. पण येणारे प्रत्येकाला वाटत आहे महाराष्ट्रात देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, आम्ही चालत्या गाडीत बसायला पाहिजे. पण तसं नसतं, चालत्या गाडी कधीतरी बंद पडेल हे लक्षात घ्या. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून मानली जाते. हो. यंदा ही निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी होती, भारतीय जनता पार्टीने नाही दिलेली आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगताल? खरं तर तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी खासदारकी येते, आमदारकी इलेक्शन येत असते, त्यावेळेस निष्ठावंत कार्यकर्ताच काम करत असते. स्लिपा वाटणे, घरोघरी जाणे, सर्वच आपल्या सरकारच्या काय योजना असतील ते कार्यकर्ते म्हणजे नागरिकांपर्यंत पोहोचवणे, मतदारांपर्यंत पोहोचवते. पण त्यातील एखादा मला समाधान असतं की त्या कार्यकर्त्याला तुम्ही कुठेतरी त्या कार्यकर्त्याची चीज करा, त्याला कुठेतरी एखादं तिकीट द्या. साहेब आम्ही 100 मध्ये गेलो ना, तुम्ही एकाला तर तिकीट द्या.
ह्याला डावलून तुम्ही दुसऱ्याला जर तिकीट देत असेल, त्याला त्या प्रभागात काहीच त्याचा संपर्क नाही अशा व्यक्तीला जर तुम्ही देत असेल तर आमच्यावर अन्याय झाले असं खरं जातो। आज सोलापुर शहर में, महाराष्ट्र राज्य में जो निवडणूक का वारा चल रहा है, माहौल चल रहा है, सोलापुर शहर में भी इलेक्शन अभी यहाँ लग चुका है। तो मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आज उम्मीदवारी प्रभाग क्रमांक 20 में भर चुका हूँ। मेरे साथ अबू बकर सैयद, सो परवीन इनामदार, सो कुरेशिया मुल्ला, ये 2 महिला 2 पुरुष है। तो मैं सब में पहले हमारे नेता आदरणीय अजितदादा पवार साहब, आदरणीय बर्ने मामा, बनसोड़े अन्ना, संतोष भाऊ पवार, जुबेर भाई, खड़मल साहब, दामा शेर जी, सभी जितने वरिष्ठ हमारे लोग हैं और नेता मंडली, मैं उनको शुक्रिया अदा करता हूँ कि हमारे पर उन्होंने एक विश्वास दिखाकर, भरोसा दिखाकर जो हमें उम्मीदवारी दी है। इंशाल्लाह हमारे प्रभाग 20 के लोगों से मुझे पूरी उम्मीद है, भरोसा है। लोग हमारे लोग साहिब समझदार अच्छे लोग हैं, जो अच्छा काम करने वाला, सुख दुख में आने वाला, विकास करने वाले लोग को इंशाल्लाह वो हमारे मतदार चुनकर देंगे, ऐसी मुझे उम्मीद है। नमस्कार, मी राकेश मनोहर सोनी, प्रभाग क्रमांक 1 ड मधून, ओपन पुरुष मधून मी आज फॉर्म भरलेला आहे आणि पूर्ण मारवाडी समाजामधनं एकमेव मी कॅन्डिडेट आहे। ते या सोलापूर महानगरपालिकामध्ये नेतृत्व करण्यासाठी मला शरदचंद्रजी पवारांनी मला विश्वास दाखवून मला तिकीट दिले आणि गादेकर साहेबांचा पूर्ण मला सपोर्ट राहिला आहे। त्यामुळे आज मला पक्षाने एवढं संधी दिलेली आहे, त्याचं मी सोनं करून दाखवणार आणि माझ्या प्रभागाचं पूर्ण समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहणार। लोकांनी तुम्हालाच का वोटिंग करावं या संदर्भात काय सांगू शकतात विकास कामासंदर्भात? लोकांना चांगला उमेदवार पाहिजे आणि नेहमी त्यांच्या संपर्कात राहणारा, त्यांचे सगळे प्रश्न मांडणारा आणि फक्त इलेक्शनच्या वेळेस कामं न करणारा, वर्षभर कंटिन्यू त्यांच्या सोबत राहून काम करणारा, फक्त इलेक्शनच्या वेळेस काम करून दाखवणारा माणूस नको त्यांना। त्यामुळे मी त्यांच्या सोबत नेहमी राहणार, हे मी माझं पूर्ण आजपर्यंत केलेल्या विकास कामासंदर्भात काय सांगता? मी आतापर्यंत फक्त सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे, ह्या राजकीय क्षेत्रामध्ये मी आता नवीन आहे। तरुण उमेदवार म्हणून तरुणांसाठी तुम्ही काय करणार? तरुणांसाठी मी एक ॲप लॉन्च करणार आहे। त्या लॉन्चमध्ये ज्यांना पार्ट टाइम जॉब, ज्यांना फुल टाइम जॉब पाहिजे, ते एक इंटरनॅशनलची ॲप आहे, त्या ॲपचं पूर्ण लॉन्चिंग करणार आहे। त्या ॲपमध्ये त्यांना पार्ट टाइम आणि फुल टाइम असले जॉबचे ऑप्शन खूप आहेत। म्हणजे त्यांना जर असं 2 तास मला खाली वेळ आहे, मला हे वेळ या वेळेमध्ये काय काम करायचं आहे, तर ते फक्त ॲप्लिकेशन नोंद करायचं, त्यांना काही कुठली चार्जेस नाही, काय नाही, त्यांना ऑप्शन्स भरपूर आहेत। ते ऑनलाईन ॲप जे त्याचं मी लॉन्च करणार आहे। आजपर्यंत फक्त महिलांचा विचार करून जातं, तरुण वर्गांचा विचार केला जातं, तसं ज्येष्ठ नागरिकांचा विचार कुठलाही उमेदवार आजपर्यंत करताना दिसून येत नाही। या संदर्भात तुम्ही काय सांगता? आमच्या पक्षाकडनं जे आमचे शरद पवारजी आहेत, त्यांचं एकच म्हणणं आहे की नवीन आणि युवा यांना संधी द्या। तर त्याप्रमाणे आपल्या पक्षात पण तेच धोरण ठेवून आपले गादेकर साहेब पण ना त्याच विचारांनी पुढे चाललेले आहेत। सगळे नवीन आणि चांगले नेतृत्व करणारे युवा नेतृत्वांना ते संधी दिलेले आहेत आणि त्या संधीचं सोनं करून दाखवणं आम्ही काम करणार। जनतेला तुम्ही काय संदेश द्याल येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या? फक्त एकच म्हणतो, सगळेजण मिळून काम करूया आणि फक्त सोलापूर शहराचा विकास करूया। मी आज प्रभाग क्रमांक 10 जुना वेडी घरकुल या परिसरातून भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी भरलेली आहे। निश्चितच मला पार्टीवरती विश्वास आहे, ते मला उमेदवारी देतील आणि पुन्हा एकदा गेल्या टर्म मध्ये जशा पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने जनतेची सेवा करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टी देईल असा विश्वास आहे। पॅनल हे पक्ष ठरवेल, पक्षाचा जो काही निर्णय असेल तो आम्हा सर्वांना मान्य आहे। आम्ही पक्षात जाताना सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस माझं सोलापुरात स्वागत झालं त्यावेळेस सुद्धा मी बोलताना सांगितलं होतं की मी कुठलीही कंडिशन टाकून पक्षात आलेलो नाहीये। त्यामुळे पक्ष जो काही निर्णय माझ्या बाबतीत घेईल तो मला मान्य असणार आहे। उमेदवारी देताना इतका वेळ का लागतो? हे पॅटर्न आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। महाराष्ट्राच्या लेवलला हा निर्णय झालेला आहे, त्यामुळं त्या बाबतीत मी अधिक त्या गोष्टीबद्दल बोलू शकत नाही। जे काही असतील ते वरिष्ठ आमचे बोलतील। पहिल्यांदा पहिला पक्ष ठरतोय राज्यामध्ये, त्याचा थेट इफेक्ट महापालिकेच्या यंत्रणेवर होऊ शकतो? 100% होणार आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज महाराष्ट्रातून अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि निश्चितच योग्य तो सन्मान करण्याचं काम मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करतायत आणि ज्या पद्धतीने ते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत, आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये
ज्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे आणि त्याचाच निकाल मला वाटतं ह्या नगरपंचायती नगरपालिकेचा आहे आणि पुन्हा एकदा हा निकालावरनं सिद्ध झालेला आहे की भारतीय जनता पार्टी हाच एक नंबरचा पक्ष महाराष्ट्रात राहिलेला आहे आणि निश्चितच त्याचा परिणाम आता जे महापालिका होत आहेत त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आज सोलापूरची स्थिती सुद्धा आपण जर पाहिली तर 70 पेक्षा खाली जागा भारतीय जनता पार्टीचे येणार नाहीत. 70च्या पारच आपले जागा होतील एवढा विश्वास मला आहे. महेश अण्णांच्या पश्चात पहिल्यांदा अनेक जण इच्छुक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जर सोलापूरच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिला तर 102 आपली संख्या आहे आणि त्याला 1200 लोकांनी अर्ज केलेला आहे. त्यामुळं कुठल्या भागातून कुठला कार्यकर्ता चांगला आहे हा निर्णय पक्ष घेईल आणि मला वाटतंय की पक्ष योग्य तो निर्णय घेऊन सर्वांना उमेदवारी देईल. त्यामुळं आमचा विश्वास पक्षावरती आहे. त्यामुळं त्या गोष्टी आम्ही बोलण्यापेक्षा वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार आहे. महेश अण्णांच्या पश्चात पहिली निवडणूक आहे, कशा पद्धतीने काय भावना आणि कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाता? आज आपण गेल्या 8-10 दिवसात जर सोलापूर मधली चर्चा ऐकली असेल तर आज सर्वांना महेश अण्णांची आठवण येऊन राहिलेली आहे. अनेक जण तुम्हाला सुद्धा सांगितले असतील, अनेक जण मला भेटून सांगितले की आज महेश अण्णा असले असते तर एक वेगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली असती. कारण त्यांचं योगदान गेल्या 30-40 वर्षात जो सोलापूरच्या राजकारणावरती होता, स्वर्गीय तात्यासाहेबांचा जो योगदान होता त्याचं प्रतिरूप म्हणून निश्चितच अण्णांकडे सुद्धा पाहिलं जात होतं आणि त्यांनी सुद्धा गेल्या 2017च्या इलेक्शनच्या वेळेस शिवसेनेचे 21 जागा आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळं अनेकांना अपेक्षा त्यांच्याकडून होत्या आणि अचानक ते आपल्यातून निघून गेले. त्यामुळं प्रत्येक दिवशी त्यांची आठवण आल्याशिवाय मला तर येतेच, पण अनेक कार्यकर्त्यांना त्यांची आता तशी आठवण येते. घरकुल मधले 10-11 8च्या 8 येतील भाजपचे. घरकुल मधील 10 आणि 11 हे प्रभाग 8च्या 8 चांगल्या मताधिक्याने भाजपचे निवडून येतील सगळे उमेदवार. यंदाचे नागरिक हे तुम्ही पक्ष स्थलांतर केल्यावर तर तुमच्या सोबतच राहतील ह्याची काय गॅरंटी? गेल्या 5 वर्षात आम्ही जे काम केलेलं आहे ते लोकांना माहिती आहे. गेल्या 30 वर्षापासून सन्माननीय स्वर्गीय महेश अण्णांनी जे काम केलेलं आहे हे घरकुलवासियांना माहिती आहे आणि त्यांच्यावरती जो विश्वास होता आज त्याच पद्धतीने ते लोक माझ्यावरती विश्वास टाकतायत आणि निश्चितच त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मागच्या टर्म मध्ये ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने पुढील काळात सुद्धा काम करेल आणि मला विश्वास आहे की त्यांनी महेश अण्णांकडे, माझ्याकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे बघून सगळेजण आम्हाला ते निवडून देतील असा विश्वास आहे. विरोधक म्हणत असतात की आजपर्यंत तुमची जी विकासाची कामं झालेली आहेत त्याचा फायदा फार ठेकेदारांना झालेला आहे, नागरिकांचा तर कुठेही फायदा झाला नाही असं वारंवार विरोधक यावर टीका करतात. त्यावर तुम्ही काय सांगता? राजकारणात विरोधक हे असतात आणि विरोधकांचं कामच असतं टीका करणं, पण ते टीकेला आपण सगळेजण किती महत्व दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. लोकांची कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण काम करतोय आणि अशा पद्धतीने कोण जर एलिगेशन्स करत असतील तर मला वाटत नाही की त्यांच्यावरती उत्तर देण्यात काही अर्थ आहे. त्या गोष्टीला उत्तर न दिलेलं बरं राहील. जनतेला काय आव्हान करताल? जनतेला काय आव्हान करताल? मी सोलापुरातील सगळ्याच प्रभागातील सगळ्याच नागरिकांना हेच विनंती करणार आहे की येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील त्या सगळ्याच ठिकाणी आपण त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. कारण आज देशात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, राज्यात आहे आणि महापालिकेत आल्यानंतर निश्चितच काम करायला ते सोपं होणार आहे. त्यामुळे माझं ही सगळ्याच लोकांना विनंती राहणार आहे की जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथं आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यावं. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काल आम्ही प्रभाग 5 मधल्या 2 उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही भव्य शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला होता. आज आम्ही प्रभाग 5 मधले 2 उमेदवार त्यामध्ये भाग्यश्री ताई काळे आणि महादेवी रणदिवे असे 2 महिला उमेदवार आम्ही प्रभाग 5 मध्ये एनसीपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एबी फॉर्म सहित या ठिकाणी भरलेला आहे. त्यानंतर प्रभाग 4 मध्ये आम्ही 4ही एनसीपीचे या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी सीए जे आपले सीए म्हणून या ठिकाणी फेमस असले सुशील बनपट्टे साहेब, त्यानंतर माझी पत्नी कविता आनंद चंदन शिवे,
त्यानंतर फुटाणे कुटुंबातील आमच्या सारिकाताई फुटाणे आणि त्या परिसरामधले सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब बिडवे हे असे 4 उमेदवार आणि माझ्यासोबत आम्ही 2 जण तर गणेश पुजारीने आम्ही भरलो होतो. असे प्रभाग 4 आणि प्रभाग 5 मधले पॅनल टू पॅनल घड्याळाचं या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दादा, आता बंटी एनपुरेने मुलाखत दिल्या, प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की ते ठराविक ठिकाणी ना तिकिटाचे पैशांनी वाटप झालेलं आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलेला होता. त्या संदर्भात आपण काय बोला? त्या संदर्भातले हा जो निर्णय घेतलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि ज्यांना या ठिकाणी जबाबदारी दिली होती ते आणि आमचे या पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील, त्यानंतर ज्यांना जबाबदारी दिली ते कृषी मंत्री दत्तामा भरणे, अण्णासाहेब बनसुडे आणि पक्षाचे आमचे शहराचे अध्यक्ष संतोषबाब पवार असतील, जुबेर बागवान असतील, आमचे उमेश पाटील साहेब असतील, सर्व समन्वयातून आणि जी निवडणुकीची ज्यांना जबाबदारी दिलेली आहे सुधीर खरटमल साहेब, समन्वयातून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुशील बनपट्टे हा कार्यकर्ता माध्यमातल्या लोकांना सुद्धा माहिती आहे, त्या भागातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे की तो कशा पद्धतीने काम करतात. एक चांगला कार्यकर्ता त्या भागातला आहे म्हणून पक्षाने त्यांना या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे त्याच्यावर. पक्षामध्ये नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येतं म्हटलं जातं, पण पक्षातील कार्यकर्ते जे आज नाराज आहेत बंटी एनपुरे, या नवीन चेहऱ्याला संधी न देता बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिलं जातं, त्यांनी असा आरोप केलेला आहे. त्या संदर्भात आपण काय म्हणतो? त्या भागातला सर्वात जुना कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नितीन बनपट्टे नावाचा या ठिकाणी आहे. नितीन बनपट्टे हा कार्यकर्ता असून ते अतिशय या ठिकाणी जुना कार्यकर्ता आहे. पक्षाचा त्यांच्यावर या ठिकाणी शहराचा उपाध्यक्ष म्हणून गेल्या 2 वर्षापासून त्यांनी अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ते काम करतात. आणि बंटी एनपुरेने जे या ठिकाणी वक्तव्य केलं, आम्ही आमच्याच तो कुटुंबातला आहे, आम्ही बंटीला या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करू. काय नाराजगी होत असते तिकीट दिल्यानंतर, बंटी हा माझ्या कुटुंबातला माणूस आहे, त्याला आम्ही सगळेजण मिळून समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. त्यांनी मतदानावरती भविष्यावर टाकायचा असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे जनताच्या वेळी. कसं आहे, बंटीला आम्ही बोलणार आहे, बंटी आमचा जवळचा कार्यकर्ता आहे. मित्र पक्ष जरी असला तरी ही जी निवडणूक आहे प्रभाग 4 आणि प्रभाग 5 ची, ही त्या भागातल्या जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. 100% मी तुम्हाला सांगतो, त्या भागातली जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या ठिकाणी भरघोस असं विक्रमी मतदान देऊन या ठिकाणी निवडून देईल. तुम्हाला उमेदवारी जाहीर केली, या संदर्भात आपलं म्हणणं कसं? सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय नेते अजित पवार साहेब असतील, तटकरी साहेब असतील, अण्णा बनसोडेजी असतील आणि दत्तात्रय मामा भरणे असतील आणि शहर अध्यक्ष संतोषबाब पवार असतील, यांच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो की यांनी मागील 9 वर्षांपासून सातत्याने मी जनतेतील जे कार्य करत आहे त्या कार्याचा लोखाजोगा बघितला, सर्वे बघितला आणि त्यातून जो उमेदवार निवडून येण्याची ताकद ठेवतो अशा उमेदवाराला सन्मानाने बोलवून तिकीट देऊन आज उमेदवारीचा अर्ज दिला. आणि हा जो विश्वास माझ्यावर टाकला, मी निश्चित सांगू शकतो की प्रभाग 4 मधील सर्व 4 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच लागतील, घड्याळच लागेल. आपल्या प्रभाग 4 मध्ये वडार समाजांची जिथेही म्हणजे नागरिक राहतात त्यांच्यामध्ये आता सध्याला एक 3 गट पडल्यासारखे झालेले आहेत. एक विनायक अण्णा विटकरकडे आहे, दुसरा तुमच्याकडे, तिसरा बंटी एनपुरेंकडे आहे. हा समाज जो आपला विखुरलेला आहे त्यांना एकजूट करण्यासाठी तुम्ही आता काय करसाल, पुढची काय पावले? सध्या परिस्थितीत जर तुम्ही म्हणाल तर मला अजून माहिती नाही कोणी कोणी उमेदवारी दाखल केलेली आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माझी उमेदवारी एबी फॉर्म भरून झालेला आहे. त्यामुळे वडार समाजातून सध्या परिस्थितीत एकच उमेदवार मला दिसतोय. दुपारी 3 नंतर चित्र स्पष्ट होईल की वडार समाजातून किती उमेदवार आहेत आणि निश्चितपणाने मी सांगू शकतो की वडार समाजाला योग्य चेहरा, योग्य उमेदवार हे माहिती असून सर्वच्या सर्व समाज एकत्रितपणे राहून जरी 2 उमेदवार असले तरी त्यांच्या विचाराने निश्चितपणे मतदान करते. अशी आपण काय जादूची कांडी फिरवली की लगेच तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली? नाही, जादूची कांडी अशी काय नसते. लक्षात घ्या, तुम्हाला वेळ द्यावा लागतो, त्याग करायला लागतं. हे समर्पणाची भावना असली पाहिजे एक नेता म्हणून. हे समाजकारण आहे. प्रत्यक्षात असं कधी जादूची कांडी एका दिवसात फिरत नाही. मागच्या 9 वर्षांपासून सातत्याने मी या प्रभागात काम करतोय आणि माध्यमांनी वेळच्या वेळी माझ्या सगळ्या कार्यांची दखल घेतलेली आहे. आपण बघत असाल मागच्या 9 वर्षांपासून शालेय साहित्य वाटप असेल, कोरोनामध्ये ॲम्ब्युलन्स डोनेशन असेल,
भोजन, जनता भोजन असेल किंवा नाईट कॉलेजमध्ये व्यवस्थापन केलेलं असेल किंवा दहीहंडी तुम्हाला माहिती असेल, सोलापुरातील सर्वात एक प्रसिद्ध दहीहंडी, म्हणजे अशा वेगवेगळ्या कामातून सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, महिला विषयक वेगवेगळ्या कामांसाठीचे शिबिरं आपण घेतलेली आहेत. महिलांना रोजगार मिळवून दिलेला आहे. 10,000चा लोन जर महापालिकेतून तुम्ही रेकॉर्ड तपासाल तर 2023 मध्ये पथारी व्यावसायिकांसाठी जो 10,000चा लोन निधी मिळते, 600 लोकांना मी लोन मिळवून दिलेला आहे. आणि गोड दिवाळी साजरी करण्याचं काम मी माझ्या प्रभागातील कष्टकरी कामगारांच्या वतीने केलेलं आहे. त्यामुळे या कामाच्याच आधारे मला उमेदवारी मिळालेली आहे. आज तुम्ही म्हणते की प्रभाग क्रमांक 4 मधून आपण अनेक विकासाची कामे केलेली आहेत, पण विरोधकांना अशी टीका होत आहे की जे तुम्ही विकासाची कामे केलेली आहेत त्याचा पुरेपूर फायदा हा ठेकेदारांना झालेला आहे, नागरिकांना नाही झालेला आहे, असं विरोधक म्हणतात. त्याच्यावर आपण काय म्हणतात? साहेब बघा, विरोधक काय म्हणतात याकडे आपल्याला फारसं लक्ष देण्याची गरज नाही. माझ्या ऑफिसला 10,000पेक्षा जास्त कुटुंबातील लोकांना मी बांधकाम कामगाराच्या माध्यमातून मदत मिळवून दिलेली आहे. ई श्रम कार्डच्या माध्यमातून मदत मिळवून दिलेली आहे. मी आत्ताच जे सांगितलं की तुम्ही रेकॉर्ड तपासा, 600पेक्षा जास्त लोकांना मी 10,000चा लोन मिळवून दिलं. माझ्याकडे यादी. हे मग नागरिकच आहेत ना, हे ठेकेदार नाहीत. आणि माझा हा वर्ग कष्टकरी कामगार वर्गाचा आहे, ज्यांचा विश्वास माझ्यावर आहे. आजही मी लोकांचं हे सगळं काम, मग सिव्हिल हॉस्पिटल असेल, बांधकाम कामगार असेल, ई श्रम कार्ड असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणाने करतोय. आपण पहिले काँग्रेसमध्ये होता, नंतर बीजेपी मध्ये, नंतर आता परत राष्ट्रवादीमध्ये आला. लोकांची एक दिशाभूल होत आहे. लोकांनी तुम्हाला का म्हणून स्वीकारावं सध्या? तर सर्वप्रथम मी सांगतो, काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्ती काळ मी घालवलाय. 9 वर्षांपेक्षा जास्तीचा काळ काँग्रेसमध्ये गेलेला आहे. आणि मी भाजपमध्ये प्रवेश न करता इच्छुक म्हणून फॉर्म भरलेला आहे. प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचं आहे. आणि त्याचप्रमाणे मी माझी इच्छा व्यक्त केली होती की मला भारतीय जनता पार्टीमधून इलेक्शन लढवायचं आहे. परंतु आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमधली जी अवस्था आहे ते बघताय. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी ठरवलं की ज्या पक्षात सन्मानाने मला सांगितलं की आम्हाला तुम्हाला उमेदवारी द्यायची आहे, तुम्ही स्वीकारणार का, आणि मी ते उमेदवारी स्वीकारून फॉर्म भरलेला आहे. प्रवेश ऑफिशियली तुम्हाला आता कळेल. धन्यवाद.